महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयक आणून महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या चळवळी मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली आंदोलन करणारी महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं आणि त्यांना अजामीनपात्र गुन्हा ठरवून तुरुंगात ठेवणं अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये तरतुदी आहे। त्याचबरोबर अशा चळवळींना मदत करणारे, त्यांच्यावर लिखाण करणारे, त्याचबरोबर खास करून त्यांनी त्याच्यामध्ये शब्दप्रयोग जो वापरलेले आहेत हे शब्दप्रयोग डाव्या चळवळीच्या कष्टकऱ्यांच्या चळवळी या चळवळीमध्ये काम करणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना काम करू देणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून हे विधेयक रद्द झालं पाहिजे, पाठीमागे घेतलं पाहिजे। म्हणून आज राज्यभर आंदोलनं केलेली आहेत। आम्ही या चळवळीचा भाग म्हणून आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। भविष्य काळामध्ये सरकारने हे विधेयक पाठीमागे घेतलं नाही तर आम्हाला या विधेयकाच्या विरोधामध्ये राज्यव्यापी अधिक तीव्र आंदोलन उभा करावं लागेल असा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत।